लोकसभा निवडणुकीमध्ये यशवंत सेनेच्या वतीनं जवळपास 15 जागांवरती उमेदवारी करण्याचा निर्णय जो आहे तर तो झालेला आहे। चौंडीमध्ये या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे। आपल्यासोबत यशवंत सेनेचे सर्व पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। आपण 15 जागांवरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय नेमकी भूमिका आहे, का हा आपण निर्णय घेतला? आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या चरणी बसून राज्यातील प्रमुख नेत्यांनी धनगर समाजाच्या ज्यांना सगळ्यांनी बसून हा निर्णय घेतला की या राज्यकर्त्यांनी धनगर आरक्षणासाठी अक्षरशः धनगर समाजाची फसवणूक केलेली आहे। एका साईडला मराठा बांधवांना 10% आरक्षण विशेष अधिवेशन घेऊन तुम्ही दिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला धनगर समाजाची लढाई तेवढीच होती, आंदोलनं उपोषणं तेवढीच झाली। तुम्ही आमच्या तोंडाला अभ्यास समिती स्थापन करून समितीला अभ्यास न करू देता अहवाल न सादर करण्यासाठी आदेश करून धनगर समाजाची फसवणूक केली। दुसऱ्या बाजूला धनगर समाजाला उमेदवारी कोणी दिलेली नाही, आरक्षण नाही, उमेदवारी नाही, तर मग या प्रस्थापित पक्षांना मतदान का द्यायचं? या निर्णयावरती धनगर समाज ठाम आहे आणि आताच आपलं मतदान किती, आपली ताकद किती आहे हे दाखवण्यासाठी धनगर समाजाच्या रेट्यामुळं, धनगर समाजाच्या आग्रहामुळं यशवंत सेना आता या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरते आणि 15 लोकसभेत धनगर समाजाचं निर्णायक मतदान आहे। 3 ते 5 लाखादरम्यान या 15 लोकसभेच्या खासदाराचं गणित बिघडवण्याची ताकद धनगर समाजानं बिघडण्याचा निर्णय धनगरांनी घेतलेला आहे। 15 लोकसभा निवडणूक जागा ज्या आहेत त्या कोणत्या कोणत्या असणार आहेत, कशी तयारी तिथे? राज्यभरामध्ये जिथं जिथं धनगर समाजाच्या मतदानाचं प्राबल्य आहे असे 15 लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतः अहिल्यादेवी नगर हा जो अहमदनगर जोना, तसाच शिर्डी आहे, बारामती आहे, माढा आहे, परभणी आहे, नांदेड आहे, सोलापूर आहे, बीड आहे, त्याच्यानंतर हिंगोली असे हे जे मतदारसंघ आहे, सातारा, नाशिक, की ज्या ठिकाणी धनगर समाजाचं निर्णायक मतदान आहे आणि जिथं धनगर समाज हा जे कोणी प्रस्थापित आहेत की ज्यांनी या धनगर समाजाला फसवण्याचं काम केले त्यांना निश्चित त्यांची जागा दाखवेल मताच्या रूपातून। कारण एक तर आरक्षण दिलं नाही ती नाही, परंतु मधल्या काळामध्ये 13 योजनाचं एक GR काढली या सरकारनं। प्रत्यक्षात 13 GR मधले एकही योजना सगळ्या कागदावर योजना आहेत, प्रत्यक्षात त्याचा एकही रुपयाचा निधी या लोकांना धनगर समाजाला मिळालेला नाहीये। ना वसतिगृहासाठी, ना परदेशवारीसाठी विद्यार्थ्यांसाठी, ना MPC UPCच्या रिझर्वेशनसाठी कुठेही या समाजाला घरकुल वगैरे वगैरे फक्त GR काढले। प्रत्यक्षात या समाजाच्या पदरामध्ये 1 रुपयाचाही कुठला निधी पडलेला नाहीये। म्हणजे एकूणच आता फसवलं, पूर्वीच्या सरकारांनी फसवलं, इतर पक्षांनी फसवलं, आता उमेदवारी तर किमान द्या, तर तेही करणार नसाल तर यशवंत सेनेच्या वतीनं 15 ठिकाणी अगदी निर्णायक मतं आहेत धनगर समाजी, तिथं उमेदवार उभे केले जातील आणि तसे आता आमचे पूर्ण नियोजन पूर्ण झालेलं आहे। इतर पक्षांनी जर धनगर समाजाचे उमेदवार जर दिले तर आपण त्याला पाठिंबा देणार आहात का? काय नेमकी नियोजन? निश्चित धनगर त्या उमेदवारापुरतं, ज्या मतदारसंघात धनगर समाजाला उमेदवारी दिली आहे त्या मतदारसंघापुरतं आम्ही त्यांचे उमेदवार निवडून येण्यासाठी 100% प्रयत्न करणार। आपण देखील बीडमधून उमेदवारी करता आहात, काय नेमकी नियोजन? माझी उमेदवारी धनगर समाजाने बीडमध्ये एक मोठी मीटिंग घेऊन जाहीर केलेली आहे। आता उद्या 28 तारखेला बीड येथे अंबेजोगाई या ठिकाणी धनगर समाजाची खूप मोठ्या प्रमाणात सर्व नेत्यांची, राजकीय सामाजिक काम करणाऱ्या सर्व नेत्यांची समाजाची बैठक होते। त्यानंतर बीडमध्ये एक खूप मोठा महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या महामेळाव्यामध्ये आपण उमेदवारीची घोषणा करण्यात येणार। एकंदरीत जर बघितलं तर धनगर समाजाला एकाही पक्षाने उमेदवारी न दिल्यानं आता यशवंत सेना ही आक्रमक झालेली आहे आणि जवळपास 15 लोकसभा जागांवरती यशवंत सेनेनं उमेदवार देण्याचा निर्णय जो आहे तर तो आज घेतलेला आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भुंगळ, ABP माझा, अहमदनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।